नमस्कार. आजचा दिवस म्हणजे एक सुवर्ण क्षण म्हणून आमच्या दृष्टीने आम्ही त्याला बघतो. तो म्हणजे खास वैशिष्ट्य म्हणजे असं की आज आमच्या 2099-2000 सालच्या बॅचचं 12वीच्या बॅचचा गेट टुगेदर म्हणजे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही एक गेट टुगेदर छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सगळी मुलं एक आता यायला चालू झाले. कोण पुणे मुंबई असं या ठिकाणी सगळीकडून जे आहेत ते सगळे यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याची चांगली तयारी झालेली आहे. या ठिकाणी रात्री 3 वाजता त्या कार्यक्रमाची सुरुवात होते. आता हळूहळू गेटवर त्याचं स्वागत आणि त्यातून आम्ही निवडून गेलो. अविस्मरणीय कार्यक्रम. 25 वर्षांनी पुन्हा आम्ही एकत्र आलो. नवचैतन्य निर्माण झालेलं आहे या ठिकाणी आणि ज्या याच्यात आता आम्ही संसारूपी वातावरणात होतो, परंतु आज आम्ही पुन्हा शालेय जीवनात आलो आणि आज आम्हाला कॉलेज आठवलं आणि आम्ही कॉलेज जीवन जगण्यासाठी आणि या ठिकाणी आलेलो आहोत. आणि 25 वर्षानंतर पुन्हा एकदा आमचा तो कॉलेजचा वर्ग भरणार आहे. महत्वाचं म्हणजे खूप उत्साह आहे आणि खूप भारी वाटणार आहे सगळं. आपण बघणार आहोत आता काय काय आहे पुढे. सरांना शिक्षकांनाच दे. घेतलं पाहिजे ना ते सरांनी. जर घेणार अभ्यास करायचा ना संदीप दादा. नाही भरपूर हुशार. त्यामुळे आलं इथपर्यंत आलं. तर अभ्यास केल्यामुळे इथपर्यंत आहे. दंगा कोण करायचं? दंगा बॅक बेंचर. होय, बॅक बेंचर मध्ये दंगा. अरे बॉडीगार्ड पहिलाच आहे.
मी गणेश जगन्नाथ पाटील या विद्यालयाचा मी माझे विद्यार्थी सन 99-2000 आमची 12वीची बॅच. सध्या काय करता? सध्या मी होलसेल कन्फेक्शनरीचा व्यवसाय करतो. शाळेतल्या काही आठवणी? शाळेतल्या आठवणी काय आता भरपूर गमती जमती आम्ही केल्यात. दंगेखोर म्हणून आमचं पहिलं नाव इथं लिस्टला असायचं. एक ब्लॅकलिस्ट इथं त्यांनी लावलेली होती 99 साली. त्यात माझं सर्वप्रथम 1 नंबरला नाव होतं. नंतर नितीन कोकरे यांचं नाव होतं, रामा जाधव यांचं नाव येते. आणि आज ते मागे वळून बघताना असं वाटतंय की आपण त्या काळात ज्या काही गमती जमती केल्या आणि आता या समाजात आपण ज्यावेळी वावरताना ज्या गोष्टी आपण बघतोय त्यात जमीन आसमानचा फरक आहे. कारण त्यावेळेस हे बालपण होतं आणि एक ज्याला आपण म्हणतो निरागस, त्यावेळी काही कुठली गोष्ट होती, बाप कमाई असायची. आता समाजात आपण नंतर गेल्यानंतर आपल्यावर काय रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी आहेत त्या बघून प्रत्येक जण कार्यरत करतोय. त्यावेळेचे आमचे सन्मान्य अमित सर इथं आहेत, त्या आता वागणी शाळेवरती आहेत, तर त्यांना मी इथं विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सध्या मी सुपर मेडिकलमध्ये जॉबला आहे. तसं काय मी आता माझी बोलण्याची गरज नव्हती, कारण मला सांगितलं नाही होतं की तू संध्याकाळी सगळं बोलायचं आहे. आता फक्त मागच्या नाही, संध्याकाळचा मागच्या आहे. मला सांगितलं नाही होतं संध्याकाळी काय असं आपण फक्त स्पेअरला राहा. मी शांत होतो. सरांच्या रिक्वेस्टनुसार सर्वांच्या रिक्वेस्ट मी आता बोलायचं. शाळेतल्या काही आठवणी? शाळेचा खरंच आठवण आहे. आवड बेंचर म्हणून आमचा नंबर होता, लास्ट बेंचर. आवड तो नावाचा बेंच होता. आवडते शिक्षक? आवडीचे सर्व होते, नावाजलेलं पण नव्हतं. मारायचं कोण जास्त? मला कुणाला खालाच नाही. नाही खाल्ला का? आज त्या सांगायचं सगळ्यात लहान मी होतो. अच्छा. आज सगळ्यात अजूनही लहान आहे तो. आज सगळ्यात शाळेतली एक महत्वाची आठवण म्हणजे माझा शाळेचा आवडता विषय हा इतिहास होता. आणि एका प्रश्नाचं साळुंके सरांनी एक पैज लावली होती की पहिला शनिवारवाडा कोणी बांधला, ह्याचं जे उत्तर मला देईल त्याला मी अपेक्षित भेट म्हणून देईन. आणि मला आनंदाने सांगू इच्छितो मी की त्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं होतं. पहिला माझ्या मित्रांनी मला ते अपेक्षित मिळालं होतं. त्या विद्यार्थ्यांना पण माझं हे सांगणं आहे की तुम्ही पण असा अभ्यास करा की शिक्षकाकडून तुम्हाला एखादी काहीतरी भेटवस्तू मिळेल. धन्यवाद. माझे नाव अर्चना अनंता मोजे, सासरचं नाव अर्चना माणिक पाटील. मी सध्या पेठ नाका येथे राहते. माझा वॉटर सप्लाय पॉइंट आहे. जरी शाळेत मी जास्त हुशार नव्हते, पण खेळात खूप हुशार होते. खेळात खूप हुशार होते, पण मला वाटलं नव्हतं मी 12वी पास होऊन पास जरी मी अभ्यासात जरी हुशार नसले तरी टेक्निकली माझा शरीर आहे. सध्या मी 50-60 रुपये महिन्याला पाणी पण 10वीचा वर्ग होता ना, तेव्हा निरोप समारंभाला सरांनीच एक गायलेली कविता आहे. तर मला असं वाटतं की 12वीची मुलं आहेत आणि आपण पण आहेत. मी किती गाईन हे मला माहित नाही, पण माझ्या ध्यानामनात ती कविता, ते गाणं काय स्वरूपी असतं आणि ते सगळ्यांना जीवनावश्यक आहे, म्हणून मी ते बोलून दाखवते. सरळ मार्ग सोडून माणसा काटातून तू जाऊ नको, ज्या संगतीने दुर्गुण वाढे संगतयांची धरू नको. मद्यपान व मांसाहार तू कधी सेवन करू नको, जुगार पत्ते मटक्याचा तू कधी खेळ खेळू नको. सरळ मार्ग सोडून माणसा काटातून तू जाऊ नको, ज्या संगतीने दुर्गुण वाढे संगतयांची धरू नको. आई वडील तुच्छ समजून अपमानास्पद बोलू नको, गुरुजनांना वंदन करण्याला गुणाची धरू नको. सरळ मार्ग सोडून माणसा काटातून तू जाऊ नको, ज्या संगतीने दुर्गुण वाढे संगतयांची धरू नको. दारी तुझ्या आला विकारी विनमुखताना लावू नको, हे मी केले ते मी केले गर्वाने तू फुलू नको. हे मी केले ते मी केले गर्वाने तू फुलू नको. क्षणार्धामध्ये उलटून पाडेल प्रभुलीला तू विसरू नको. सरळ मार्ग सोडून माणसा काट्यातून तू जाऊ नको, तू जाऊ नको. आणि ह्या गाण्याच्या द्वारे सर आजपर्यंत मी पुढे मी 7वी वर्गात शिकत असताना माझी एक जिद्द होती. मला माझे मुख्याध्यापक देसाई सर असताना त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता गणितामध्ये
10वीमध्ये जात असताना एक 10वीचं एक उदाहरण सोडवलं होतं आणि त्यावेळेस त्या सरांनी मला सांगितलं होतं तू शिक्षक बनायचं. तेव्हापासून मी एक जिद्द ठेवली आणि आज तागाय मी त्याच्यावर कठोर मेहनत घेतली आणि आज त्याच विद्यार्थीमधून एक शिक्षक म्हणून प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद लागणे या शाळेवर शिकवत आहे. माझं पहिलं नाव किशोरी कृष्णाजी पवार आणि आत्ताचं नाव किशोरी सचिन देसाई. तर माझं सगळं इथेच कोयनेतच सगळं झालेलं शिक्षण वगैरे आणि आता मला दिले पण कोयनेतच दिलेली आहे. त्यामुळे माझं नाव उभारली आहे. मी सरांना तर पाहिजे सर आवडते सर म्हणजे साळुंखे सर खूप आवडतं कारण त्यांचा हिंदीचा क्लास आम्हाला खूप आवडायचा. कवर सर तर आहेतच पण कवर सर आम्हाला शिकवायला नव्हते पण तारक. माझं नाव मनोरंजन पाटील. मी इथेच आहे आणि इथेच राहणार आहे आणि गड्यामध्ये एक सांगतो दिसतात मी गड्यामध्ये असतानाच होते याचे वारंवार आम्ही हे सगळं तयारी करत होतो. रात्री 3 वाजेपर्यंत सगळे गेम होते आणि मला बसमे सरांची सर रात्री खूप आठवण झाली. म्हणजे फळावर मी ज्यावेळेस घेत होतो हे सगळं ते बसमे सरांनी मला ते माझ्या आतमध्ये ते हे दिलं होतं ही कला आठवण आली. आणि माझी ओळख मी सांगितली मी नवजावणी. मी आता सध्या पुण्यामध्ये एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये जॉबला आहे आणि तिथंच मी घर पण घेतलेलं आणि तिकडे स्थायिक आहे आता सध्या विथ फॅमिली. पण माझी जी ओढ आहे गावाकडची आणि या शाळेकडची ती अजूनही बिलकुल कमी झालेली नाही. तर मला कधी कधी सुट्टी घेऊन मी कधी जातो असं होतं. आणि ही सगळी मित्रमंडळी आम्ही 2019ला ग्रुप तयार केला. मला ते आवर्जून सांगावं लागेल. सारिका लक्ष्मी या मंडळी योगिता या सगळ्या मंडळी आणि नितीन ही सगळी गणेश वगैरे हे सगळ्या मंडळींनी एकमेकांचे कॉन्टॅक्ट जमा केले आणि आम्ही त्यावेळी एक ग्रुप तयार केला आणि तो ग्रुप असाच चालू राहिला आणि मग त्याच्यातून एक गेट टुगेदरची संकल्पना आली आणि असे येते. तर हे सगळं सांगत असताना म्हणजे खरोखर या शाळेच्या आठवणी आहेत ना तर त्या म्हणजे मन भरून येतं. आणि याच मातीत घडलो आणि पुन्हा याच मातीत मी उभा सुद्धा राहिलो. आणि हे करत असताना जर माझ्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर मी 5वी पासून म्हणजे 4थी पर्यंत माझं शिक्षण देशमुखवाडीत झालं ग्रामीण भागात. आणि गावातली मुलं म्हणलं की केडकर वस्ती किंवा दंगा मस्ती काय कळत नव्हतं आणि कोयना काय हे सुद्धा माहीत नव्हतं. पण ज्यावेळी आम्ही 5वीला इथं आलो त्यावेळी कसं आहे वाळवंटातली माणसं जर बगीच्यात आली तर कसं होतं या म्हणजे एका बाजूने जरी आम्ही दंगेखोर असेल टार्गेटपणा असेल परंतु एका बाजूने आम्ही अभ्यास करत होतो. परंतु 10वी पास झाल्यानंतर जशी हवा डोक्यात शिरली जाते तशी आमच्यात सुद्धा शिरली आणि आम्ही कॉलेजमध्ये आलो. आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर मग विविध शाळेतून या ठिकाणी किंवा विविध गावातून काही विद्यार्थी इथे आले आणि मग त्यांची आमची मैत्री झाली. आणि सुरुवातीला कसं असतं नवीन ठिकाणी गेलो की आपण शांत असतो तसं आम्ही सोज्वळ रूप आमचं दाखवलं आणि त्या अनुषंगाने आम्ही चाललो. परंतु ज्यावेळी गणेश पाटील आणि रामचंद्र जाधव हे माझे जीवाभावाचे मित्र मला मिळाले आणि खरंच सांगण्यात सुद्धा आनंद आहे की मैत्रीमुळे माणूस घडतो आणि खरोखर आहे तो घडतो. त्याच्या मनात कोणाबद्दल असा क्लेश नसायचा परंतु आम्हाला एक सवय लागलेली येणार जाणाऱ्या प्रत्येक मुला मुलीला आम्ही टॉईंट मारणे हे आमचं तासाला सुद्धा पहिला तास जाधव सरांचा असायचा सहकार त्याच्यानंतर अकाउंट. परंतु आमचा गणितवर जीव होता आणि त्यामुळे आम्ही अकाउंटचा तास कधीच चुकवला नाही. आणि मग ते सरांचा आज सुद्धा जे शिकवताना सहकार असो किंवा अकाउंट असो पण जेणेकरून अकाउंटच्या बाबतीत आम्ही गांभीर्यानं सर्वच जण तासाला बसायचो. आणि मग ते सर आले की सुरुवात करणार डेबिट क्रेडिट हे आमच्या डोक्यात यायचे काय सर आल्यात डेबिट क्रेडिट करतात. परंतु ते डेबिट आणि क्रेडिट जशी जमा आणि खर्च ही बाजू आहे ती जसा समतोल साधते हे ज्या सरांच्या शिक्षणातून आम्हाला कळालं. त्यावेळी सुद्धा आम्हाला वाटत काय अकाउंट आहे तात्पुरतं आपण शिकतो
परीक्षेपुरतं शिकतो, परंतु ते शिकत असताना जाधव सरांना आदर्श ठेवून आणि गणिताची ओढ असल्यामुळं मी जाधव सरांच्या नजरे किंवा त्यांच्या विचारानं मी प्रेरित होऊन अकाउंटमध्ये मी पूर्वीपासून म्हणजे 12वीत सुद्धा आम्हाला मार्क कमी पडत होते आमच्यात. मी आवर्जून त्याचा नामोल्लेख करतो की चंद्रकांत वारुणकर विद्यार्थी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत असताना अकाउंटमध्ये त्याला 100 पैकी 99 मार्क पडायचे. हुशार विद्यार्थी तो आमच्यामध्ये असायचा, त्याला आमचा, परंतु तो आम्हाला सोडून बसत नव्हता. आमचं बसण्याचं ठिकाण मागचं बेंच असायचे ठरल्यानंतर की आम्ही शेवटलाच बसायचो, कधीही येऊ दे. आमच्यात एक बागवान विद्यार्थी असायचा, तो 8:30ला त्याची एंट्री व्हायची. आमच्या मुलांची ठरलेली एंट्रीचे टायमिंग असायचे, ते त्या वेळी येणार. त्या वेळी आले की मग जातो सर म्हणा या राजा आले, मग आम्ही ते बसणार. म्हणजे ही परिस्थिती असायची. पण हे खेळीमेळीचं वातावरणात आम्ही घडलो, तयार झालो आणि मैत्री आजपर्यंत सुद्धा आम्ही तशीच टिकवून ठेवलेली असतो. जाधव सरांचा तास झाला की आम्हाला वाटायचं आता बास, पण लगेच डिसिप्लिन सर म्हणजे कवर सरांची एंट्री व्हायची आणि कवर सरांची एंट्री झाली की बाकी मुलांची शांतता व्हायची. कारण ते परखड व्यक्तिमत्व असायचं. ते जरी मित्र म्हणून जरी आमच्यात समाविष्ट असले, त्यांनी कधी विद्यार्थ्यांना विद्यार्थी असं म्हटलं नाही, मित्र म्हटलं. आणि त्यातून ते परंतु वर्गात असताना त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षक हे नातं कसं कठोर असतं किंवा त्या अनुषंगाने कसा विद्यार्थी घडला जातो याचं जिवंत उदाहरण त्यांनी दाखवलं. परंतु इथून बाहेर गेले की गणेश पाटलांना माहितीच आहे, आता मी सांगू शकत नाही, परंतु त्यांचं नातं आणि आमचं नातं हे मित्रत्वाचं असायचं. 12वीत ज्यावेळी आलो त्यावेळी असाच एक किस्सा घडला आणि आम्ही एकत्र होतो. त्यावेळी कवर सरांनी आम्हाला फरमान सोडलं, माझ्या तासाला कुणीही बसायचं नाही, फक्त मुलांनी. मग सर आले की आम्ही बाहेर जायचो. का तर आमच्यामुळे वर्ग डिस्टर्ब होऊ नये. आम्हाला त्यावेळी सुद्धा कळत होतं की आमच्यामुळे बाकीच्यांचं नुकसान होऊ नये. आज सुद्धा आम्हाला ते कळतं आणि तेच पायंडा घेऊन आम्ही इथपर्यंत पोहोचलो. की साळुंखे सरांचा आणि आमचा संपर्क फक्त कार्यक्रमात येत होता, तबला आणि पेटी. त्यांना बघितलं की आम्हाला कळायचं की आता साळुंखे सर येते, कारण आम्ही वाणिज्य शाखेचे. परंतु हे तास झाल्यानंतर सगळ्यात आनंददायी तास असायचा तो म्हणजे मनोरंजनाचा तास, म्हणजे मराठी आणि इंग्रजी. आज सुद्धा इंग्रजीच्या तासाला मुलं वेगळे असतात. परंतु घड्याळ मॅडम म्हणलं की आम्ही खुश. जे कुठं स्टँडवर फिरायला गेल्यात, कुठं घरी गेल्यात, मनोहर पाटलांनी मगाशीच सांगितलं की मॅडमच्या तासाला माझी इंटरेस्ट, कारण तो तास म्हणजे आम्हाला एनर्जी देणारा तास होता. भले आमचा हेतू काही असेल नसेल, परंतु एक दंगा करणं, एन्जॉय करणं एवढंच या कॉलेजमध्ये येऊन आपल्याला करायचं आहे, एवढंच आमच्या डोक्यामध्ये होतं. काही मुली आम्हाला आता आहे तिथं, त्यावेळी सुद्धा आम्हाला काय म्हणत असतील आज सुद्धा, परंतु ते वयच तसं असतं की दंगा मस्तीचं खेळतं. आता इथं नायर 75 वर्षाचा इतिहास आज या हॉलमध्ये घडतोय. बघा, तुमची 2000ची बॅच 25 वर्ष पूर्ण झाली ना, त्याच्या अगोदरची आमची 25 वर्ष शिक्षण घ्यायची आणि 25 वर्षानंतर आज 2024 साली ही जी तिसरी पिढी बसली, ही तिसरी पिढी किती सुवर्ण योग जुळून आलाय बघा. आता यामध्ये मगाशी पोखरे सरांनी एक सांगितलं की योग घडून आला. 2000च्या बॅच मधला मी शिक्षक याच कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतोय. त्यांचा योग घडला आणि माझा योग बिघडला. हा या इमारतीचा सत्कार आहे. घड्याळे सरांनी स्थापन केलेल्या नेताजी विद्यालयाचा हा सत्कार आहे. फक्त आम्ही काय, आम्ही सेवेकरी हो, आणि आमच्या सेवेची दखल तुम्ही घेतली म्हणजे आमचा पुनर्जन्म झाल्यासारखं आता मला वाटतं. जीवनात की कुठल्या तुम्ही थोडस मुलांचे मित्रमैत्रिणी बना तुमच्या, आणि त्यांच्या मनात काही असं काही निराश आहे का, काही धुसफूस आहे का, काही दुःख आहे का, ते शोधायचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्हाला थोडस लहान व्हावं लागेल आणि तुमचे जे काही शिस्त असते, धाकटपट असते, थोडा आवडता घ्या आणि त्यांचे मित्र बना, तर तुम्हाला खूप आनंद मिळणार. काही आता अजून तुम्ही नातवंडांपर्यंत पोहोचलेले नसाल तर त्यावेळेला पण त्या नातवंडांची आपल्याला मित्र बनावं लागतं. आई वडिलांचं दुर्लक्ष असतं, त्या मुलांना पुढे काय बाबा सारखं तू गप्प दंगा करतो, मला काम करू दे असं चालेल असतं.
तर त्या वयाच्या वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यामध्ये त्याला कुणीतरी समजून घेणार हवं असतं. मग तुम्ही ते बघायचा प्रयत्न करा. बसलेले सर्व आपले गुरुजन, मॅडम, देसाई सर, जाधव सर, पवार सर आणि सावंके सर, शेजार मॅडम, त्याचबरोबरीनं कार्यक्रम आपले या सर्वांचं मोरडे सर आणि या सर्वांचं या ठिकाणी ऋणानुबंध याच्या वतीनं मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. आवडतं लेक्चर कोणाचं असायचं? तुम्ही असायचं घड्याळ मॅडम. का बरं घड्याळ मॅडम का? तासाला कधी त्यांच्या शांतता नसायची, दंगा असायचा. दंगा, कोण काय बोलते तिकडे लक्ष, ते काय बोलायचंच नाही कुणाला, एन्जॉय करायला लागायचं. तुमचं आवडता घड्याळ मॅडमचा तास. त्या तासाला मला दंगा करायला भेटायचा, मजा यायची. स्ट्रिक्ट कोण असायचं? स्ट्रिक्ट बाकी कव्हर सर, जाधव सर. मारलंय कधी कव्हर सर? मारलं नाही, स्ट्रिक्ट असायचं. तुम्हाला कोणते शिक्षक आवडले? माझे आवडते शिक्षक कवर सर त्यांच्याकडून खूप काही शिकायला भेटायचं, काही नॉलेज भेटायचं आणि दंगा तर मी कधी करत नव्हतो. तेव्हा जास्त दंगा कोण करायचं आणि तुमचा आवडता विद्यार्थी कोण वगैरे असेल? माझा आवडता विद्यार्थी म्हणजे कसं होते, सगळेच आवडते विद्यार्थी रे माझे. पण काय होते, माझा बाकीच्या त्या मॅडमचा म्हणा, जाधव सरांचा तास, जाधव सरांना फलकलेखन जास्त करायला लागायचं आणि ते सगळं अकाउंट, त्याची विभागणी, पुन्हा त्यात आणि वेगवेगळी खाती. आणि माझं कसं असायचं, माझं छोटं असायचं, शीर्षक धाडायचं आणि त्याच्याखाली घटक एवढंच असायचं. त्यामुळे माझं शिकवणं, आता आम्हाला एवढा वेळ असायचा की आम्हाला आता माध्यमिकचा आम्हाला शिपायचा, तो नाईटला असायचा, त्याच्यावरती काय काम असलं की तो बेल विसरायचा. त्यामुळे आम्हाला टाइम टेबल असं अनलिमिटेड आमचं अध्यापन चालायचं. मधली सुट्टी झाली तरच आम्ही सुटलो, नाहीतर आलटून पालटून. अगदी पूर्वी आम्ही ज्यावेळी CHB होत्या, प्रभारी सर CHB होते, त्यावेळी आम्ही दोघं फुल टाइम होतो. पण त्यावेळी आम्ही शनिवारी दोघंच असायचो. ते 12वीवर मधल्या हाफपर्यंत, मी 11वी मधल्या हाफपर्यंत. आणि पुन्हा काय करायचं, पुन्हा डिस्ट्रीब्युशन करायचं. त्यांनी 11वीवर जायचं, मी 12वीवर जायचं. 3 तास सलग. दंगा करायचे का मुलं? दंगा करणारी मुलं तर आम्हाला आवडायची, कारण आम्ही सुद्धा दंगेखोरच विद्यार्थी होतो. एक वचक होती मात्र, म्हणजे शिक्षणाबरोबर त्यांच्या आम्ही मुळातच एका अशा शेतकरी कुटुंबातून आलो होतो की आम्हाला 10वीला असताना पायात घालायला चप्पल मिळायची आणि गाडी अशी चालली ना, पहिल्या अशा मातीच्या वाटा ना, मग आम्ही ओळखायचो काशीनाथ गेलाय, काशीनाथ कांबळे, कारण तो कोबडा हा टिकून जायचा. तिला कोणा मोठा पाय असला की बबन गुरव गेलाय, बबन गाडगे गेलाय, अशोक माळी गेलाय, पायाची कशी. शाळेमध्ये आम्ही दंगा करणाऱ्या 1 नंबरचा बेंच आमचा ओळखायचा. आम्ही लास्ट बेंचवरून दुसऱ्या बेंचवर बसायचो आणि सगळ्यांची खोड काढणं. मैत्रीण माझ्यासोबत बसलेला कविता कदम होती आणि एक मंगल कदम होती, पण त्यांचा इथं नाहीये. खोडकळ होते का? खोडकळ होत्या? हो, आम्ही तासाला आम्ही वाटाणे खाणे, हे सगळ्या गोष्टी आम्ही करायचो. वाटाणे खायचे? हो, खायचा कार्यक्रम किंवा त्यावेळेस आम्हाला सगळीजण उभं करायचे की तुम्ही खूप आगाव आहात. सरांनी नाव ठेवली, आम्हाला सरांनीच आमचं नाव ठेवलं होतं. माझं नाव चिक्की ठेवलं होतं, कारण आम्ही चिक्की खाताना सापडले होते त्यावेळेस. गव्हाणे सरांचा तास होता, माझ्या खिशात वाटाणे होते, तर मी एक वाटाणा खात होते. तेवढ्यात गव्हाणे सरांनी मला बघितलं, कदम काय खाते तू? मी आधी म्हटलं सर नाही काय खात, ये पुढे बोलवले. मग काय खिशात मी म्हटलं सर काहीच नाही माझ्या खिशात, दाखव मला. मग मी खिशात हात घातला आणि वाटाणे काढले. ठेव म्हणले टेबलवर. मी ठेवले टेबलवर. मग तास वगैरे झाला, सगळा तास झाला. नंतर मी विचार करत होते की ते माझे वाटाणे मला कधी मिळतील. पण काय झालं, सर जाताना ते वाटाणेच घेऊन गेले. त्याच्यामुळे तो वाटाण्याचा किस्सा चांगला आठवला. 10वीपर्यंतच खूप आम्ही मौज मजा मस्ती केली. कॉलेजमध्ये काय आम्ही एवढं हे नव्हतं, पण 10वीपर्यंत तरी खूप शाळेमध्ये हे केलं. मला एक चिंचाचा किस्सा मला सांगायचा आहे. हिने चिंच आणली, माझी मैत्रिणी सारिका, हिने चिंच आणली होती. तिने चिंच आणली होती, तर आम्हाला चिंच खाण्यासाठी मीठ हवं होतं. मग आम्ही दोघी जणी मीठ आणण्यासाठी दुकानात गेलो. त्यावेळी इथं देसाईंचं दुकान, वनिता आहे त्यांचं दुकान होतं. मग आम्ही काय केलं, आता विकत एवढं मीठ कुठं घेणार, म्हणून आम्ही केलं ते पोत्यात साईडला मीठ असायचं ना, खडा मीठ, ते इकडे तिकडे बघत थोडंसं मीठ घेतलं आणि आलं. मी आल्यानंतर मी इथं म्हणजे आपल्या जिन्यातून इकडून सगळं वर आल्यानंतर वरती जाताना
दोघींच्या पण तोंडात चिंच होती, पण मी जास्त मीठ घेतल्यामुळे मला जोरात ठसका लागला आणि चिंच माझ्याबरोबर इथं अडकून बसली. पूर्ण माझे डोळे वगैरे पांढरे झाले. हिला सुचले ना की काय करावं नाही तर काय. मी ते खाली जे पावसाचं पाणी होतं ना ते अक्षरशः ते तसंच चिखलाचं पाणी पिलं. हा एक किस्सा खूप सांगण्याचा. माझी 38 वर्ष सेवा झाली. मग तेव्हापासून अगदी पहिल्या बॅचच्या मुली घरी यायच्या, म्हणजे मैत्रिणीसारख्याच होत्या. 1-2-4 वर्षाचं अंतर असेल एवढंच. मी नुकतीच कॉलेजवरनं आले होते आणि त्या 16-17 वर्षाच्या मॅट्रिकला मुली असायच्या. मग तेव्हापासून मला मुलींच्यात म्हणजे अगदी मैत्रिणीसारखं वागणं वावरणं याची सवय होती. आणि मी स्वतः खोडकर होते शाळेत, त्यामुळे यांच्या सगळ्यांच्या खोड्या मी खपवून घेतल्यात, मुला मुलींच्या वगैरे. आणि मला काही खाऊ नये, दंगा करू नये वगैरे काही मॅडम काही बोलणार नाही, रागवणार नाही. सगळ्यांचं चाललंय. फोन नंबर घ्या माझा कोणाकडून तरी. हो हो बोलत